माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंवर घोटाळ्याचे नवीन आरोप करण्यात आलेले आहेत। धनंजय मुंडेंच्या काळात कृषी खात्यात 169 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। 78 कंपन्या स्थापन करून घोटाळा करण्यात आल्याचा आरोप धसांनी केला आणि या संदर्भात सुरेश धस यांनी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिलंय। तर कृषी साहित्य खरेदी घोटाळ्यात हायकोर्टाकडून मिळालेल्या क्लीन चिटलाही सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणार असल्याचं धस यांनी सांगितलंय। 78 कंपन्या स्थापन केलेल्या आहेत, ज्या अधिकाऱ्यांनीच स्थापन केल्या आणि MIDC दाखवून त्यांच्याकडनंच खतं विकत घेऊन मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये खताचं लिंकिंग करण्याचं पाप हे मधल्या कालावधीमध्ये झालेलं आहे। या सगळ्याची स्वतंत्र SIT स्थापन करून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे। मी त्याचे निकालाची प्रत काढलेली आहे आणि प्रत काढून त्याच्यामध्ये मला इंटरव्हेन करता येईल का अशा प्रकारची मी सुप्रीम कोर्टाच्या वकिलांकडनं माहिती घेतोय आणि जर मला स्वतःला होता येत नसलं तर एक लाभार्थी म्हणून कुठल्याही शेतकऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी मी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार।